हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे हे तुम्ही ऑलरेडी गेस केलं असेल. कारण आता थोडे दिवस कदाचित बॅक टू बॅक पॉडकास्ट येऊ पण शकतात, ह्याची मी आधीच तुम्हाला चेतावणी देऊन ठेवते. कारण आता विषयच असा झालेला आहे आणि खोट्यावर खोटं पकडलं जात आहे. आणि मला असं वाटतं की काही गोष्टी ना वेळच्या वेळीच तिथल्या तिथेच संपून टाकलेल्या बरं असतं. म्हणून आणि काही विषयही तर त्यामुळे मग जेव्हाच्या तेव्हाच ते विषय हाताळले गेले पाहिजेत. म्हणून कदाचित येऊ शकतात, बघूया आता, डिपेंड्स. कारण आज आज तर मला वाटलं की आज मॅन्डेटरी आहे हिच्यावर पॉडकास्ट करणं. कदाचित उद्याही असेल, कारण उद्या पूजेचा वगैरे व्हिडिओ येईल, तर मग अकॉर्डिंगली बघूया. सो आय होप यू गाईज डोंट माइंड जर असं झालं तर. आणि जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मध्येच दुसरं कॅरेक्टर घुसवतेच मी. सो ते तर होईलच, कधी कोणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. तर चला, विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाईम, लेट स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. ढेकर, वी 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 वी. आपण हे घेऊया का? बॉम्बल आपण हे घेऊया का? हे छान दिसते, असंच राहू दे का? काय करूया? हे ओके, काही काढू, हे खाली करू का? नको. वॉट ब्लंडर. आणि किती म्हणजे मी लिटरली आता अंड्यांसाठी मी खरं व्हिडिओ बनवतच नाही, कारण अंडे होपलेस आहेत. त्यांच्याकडनं कसली अपेक्षाच नाही आहेत की त्यांना काही समजेल, किती प्रूफ द्या. वर अंडे असे पण आहेत की येऊन म्हणतील की जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे आणि असू दे, आणि काय फरक पडतो, तुझं काय जातं, आणि आम्ही बघतो. तर बघा, मी तुम्हाला काहीही बोलत नाही आहे, मी तुम्हाला म्हणतही नाही आहे की नका बघू, काय करा, काय नका करू. तुम्ही पण मला शहाणपणा शिकवू नका. मी माझ्या समाधानासाठी करते. मला हे असं खोटं वगैरे मला सहन होत नाही, म्हणून मी बोलते. आणि माझ्या मंडळींना आवडतं, आम्ही डिस्कस करतो. हे आमचं आहे, ही आमची दुनिया आहे, ही आमची गँग आहे, हा आमचा ग्रुप आहे. तुम्ही निक्कल ऑडियन, तुमच्यासाठी कोणी पॉडकास्ट बनवत पण नाही आहे. उगाचच फालतूचं ज्ञान द्यायला येऊ नका. आणि तुम्हाला बघायचं तर बघा, आयुष्यभर अंडे बनवून राहा, सडके अंडे सडा, तुमचं कंपोस्ट पण नाही होणार, कारण इतके सडके आहात तुम्ही. आणि काल भामटीच्या इथे पण मी कॉमेंट बघितली, कोणत्या तरी अंड्याने केली होती की ती जीजी अशीच आहे आणि तिचं काय ऐकू नका, आणि ती असंच बोलत असते आणि तिला असं कोणाची खुशी सहन होत नाही आणि हे ते वगैरे. तर सडक्यांनो, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, मला काही फरक नाही पडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं बोलते. आता ते तुम्हाला जर असं वाटतं की मी जळते बिळते तर तेल लावत जा. आणि तिसरी गोष्ट की भामटी कॉपी करते, भामटी कॉपी करते. त्या भामटीवर पण मी नंतर येईलच. तर तिला तर मी सोडणार नाही आहे, मी कोणालाच सोडत नाही फालतूमध्ये. जिथे मला उगाचच ड्रॅग केलं जातं तिथे तर अजिबातच नाही. तर भामटीने कालचा पण जो व्हिडिओ बनवला, स्टंट व्हिडिओ, तो पण कॉपीच आहे. जर तिने तिथे काहीतरी असं केलं, लोकांना समजतच नाही, काही लोकांना उत्तर दिलंच पाहिजे, असं काहीतरी असं तिने केलं ना, की ते भामटीने पण ते केलेलं आहे. सो भामटी एकदम म्हणजे तंतोतंत कॉपी केलेलं आहे. हेच उत्तम उदाहरण आहे. तुला एक्सप्लेनेशन देण्याची गरजच नाही आहे. राहिला प्रश्न तुझं काय ते तू म्हणतेस की कंपॅरिझन नाही होऊ शकत, तर ते नाहीच होऊ शकत. पण तू तुझ्या लेवलवर घाणेरडी कॉपी करतेस, समजलीस? आणि त्याच्यामुळे तू काहीतरी काल बकवास तेच रिपीट तिच्यासारखं बोलत होतीस ना, ते बोलून काहीही फायदा होणार नाही आहे. तिने लगेचच लोकांना उत्तर म्हणून व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच 2 दिवसांनी तू पण सेम तसाच व्हिडिओ, तेच टायटल, तशाच प्रकार, बॉडी लँग्वेज, त्याच्यावरनंच प्रूव्ह होतं की तू तिची कॉपी करतेस, पिरियड. सो डिस्क्लेमर हा आहे की दिस व्हिडिओ इज प्युअरली फॉर एंटरटेनमेंट अँड प्युअरली फॉर ट्रू पीपल, फॉर सेन पीपल, आणि जे माझ्यासारखे आहेत आणि जे हुशार आहेत आणि माझी मंडळी आहेत त्यांच्यासाठीच आहे, सडक्या अंड्यांसाठी नाही. मग ते कोणाचेही असू देत. निक्कल लव डियन. आज काय व्हिडिओची सुरुवातच एकदम फ्यू डेज अगोने झाली. फ्यू डेज अगो टाकल्यानंतर करंटली किंवा टुडे किंवा ज्या दिवशीचा मग तो सेकंड, म्हणजे सगळा व्हिडिओ, अख्खा व्हिडिओ फ्यू डेज अगो होता, की अर्धा व्हिडिओ तेवढा क्लिप ते शॉपिंगचं फ्यू डेज अगो होतं, आणि आत्ताचं कालचं परवाचं आहे की कसं काय आहे की कधीचं आहे, असं असतं ना. म्हणजे जेव्हा मूवीमध्ये वगैरे पण आपण असं बॅक अँड फोर्थ असतं, तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की 3 months अगो,
करंट डेट किंवा टुडे असं, म्हणजे दोन्ही आहे. आधीच्या ह्याच्यात घेऊन जातात, मग तेव्हाचं लिहिलेलं असतं फ्यू मंथ्स अगो, नंतर मग जेव्हा करंट स्टेटमध्ये येतात तेव्हा असं पण लिहिलेलं असतं. तर हिच्या व्हिडिओमध्ये एकदाच हिने टाकून दिलं फ्यू डेज अगो, तर ते तुम्ही किती डेज अगो की मंथ अगो ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि नंतर ती परत आली की नाही ते पण नाही माहिती आत्ताच्या तारखेला, की अजून फ्यू डेज अगोमध्येच ते चाललं आहे. आणि फ्यू डेज अगोमध्येच जर ते चाललं आहे असं आपण समजूया, कारण तिने पुढचं काही दिलंच नाही ना अपडेट, तर तसंच समजूया त्या अपडेटप्रमाणे. तर मग तिने स्वतःच कबूल केलं की फ्यू डेज अगोच झालेली आहे तिची वास्तुशांती. फ्यू नॉट ओनली फ्यू, व्हेरी व्हेरी लॉंग अगो झालेली आहे तिची वास्तुशांती. आय थिंक सिलेंडरच्या व्हिडिओच्या वेळेला त्याच्या आधी मागे पुढे झालेली आहे वास्तुशांती. कारण सिलेंडरच्या व्हिडिओमध्ये हाताला मेहंदी दिसते बघा, मी लावलेली पण आहे थंबनेलला, तर ती मेहंदी दिसते आहे. त्याचबरोबर एक कॉमेंट पण आलेली सगळ्यात आधी एका ताईंनी नोटीस केलेलं, आणि कुडोस टू दॅट जासूस. म्हणजे खरंच इतके चोकन्ने झालेत ना, मी म्हणते ना चुम्मेश्वरी गाईज, म्हणजे तुम्ही ना खरंच. आणि ह्यामुळे हे पण प्रूव्ह होतं की मी उगाचच काहीही बडबडत नाही, मी उगाचच कोणावर खोटे आरोप लावत नाही. आता तुम्ही स्वतःही विटनेस करताय, आणि इनफॅक्ट तुम्ही स्वतःही ते आता ओळखू लागले आहात. माझ्यापेक्षाही जास्त चांगले बारकाईने तुम्ही ते गेस करताय किंवा तुम्ही ते पकडताय चोरी. सो रिअली आय अप्रिशिएट दॅट. आणि खरंच हेच माझं जे काही मी काम करते, इतके दिवस जे काही बोलते, जे अक्षरशः बेंबीच्या देठापासनं ओरडून लोकांना जे समजवण्याचा प्रयत्न करते, तर ते असंच कुठेतरी सार्थकी लागलं असं मी समजते. अँड आय एम रिअली रिअली हॅपी फॉर दॅट. सो ही आहे ती कॉमेंट. मेरी जग्गा जासूस. सगळ्यांनी एक राऊंड ऑफ अप्लॉड्स द्या ताईंना. नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची खूप 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 जुनीच सुरुवात. तर उद्या आहे वास्तुशांती, आणि उद्यासाठी आम्ही दोघं सगळी तयारी करत आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे की इकडे सगळं तयारी करावी लागते, आणि सगळं आम्हा दोघांनाच करावं लागतं, कारण आम्हाला हेल्प करणारं कोणी नाही आहे. हे जे काही आहे हे सगळं काही आम्ही दोघांनी मेहनतीने केलेलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे हे इतकं सोपं नाही आहे. हे जितकं दिसतं तितकं अजिबातच सोपं नाही आहे. कुठेतरी आउट ऑफ इंडिया राहून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप 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 कठीण आहे, आणि त्यासाठी आम्हा दोघांची खूप 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 मेहनत आहे. आम्ही दिवस रात्र एक केले आहे. म्हणजे रात्र नाही, रात्र तर खूप बिझी असते माझी, पण मी दिवसच केला आहे. रात्र आम्ही कधीच करत नाही, कारण दिवसाची रात्र झाली तर संपलंच, मग मी संपले, तर ते मी होऊ देत नाही. बट अदरवाईज खूप जास्त मेहनत आहे. असं मग ह्याच्यावर बसायचं का, मी ह्याच्यावर बसू का, असं बसायचं का, अगं हो ग बस तिकडे. असं बसायचं म्हणजे काय, आता काय उलट खाली डोकं वर पाय बसणार का, बसतात एकाच पद्धतीने बसतात ना, असं बसवतं का. एकदम खरंच रे बाबा, एकदम एकापेक्षा एक नमुने आहेत. आणि सगळ्यांना असं ना आपल्यावरती असं फोकस, अटेन्शन सीकर सगळेच्या सगळे तसे झाले आहेत. थोड्या दिवसांनी यांच्या घरातच चढाओढ लागणार आहे वाटतं, की कशात तरी घुसायचं. आणि म्हणूनच ते पोरी पोलखोल करतील, कारण त्यांना पण आजकाल खूप अटेन्शन हे सीक करायचं खूप घाणेरडी सवय लागली आहे. तर काहीतरी उगाचच अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा उगाचच कॅमेरामध्ये येण्यासाठी वगैरे, फोकस होण्यासाठी काहीतरी बडबडतील, पचकतील, म्हणून इतके दिवस देव्या गायब होत्या. देव्यांना कुठेतरी सोडून यायची, बहुतेक त्या नवीन घरात शिफ्ट झालेली, तर तिथे ठेवायची, आणि इकडे दोघं जण यायचे आपले गुल्लू 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 करायला आणि व्हिडिओ बनवायला. तर आज आल्या, तर आज पण मध्ये पचकणं चालू होतं, तरी पण फार कंट्रोल केलं. एकतर तो व्हिडिओ नेमका कधीचा होता तेच काय कळलेलं नाही आहे. फ्यू डेज अगो करून सोडून दिले. आता तुमचं तुम्ही ठरवा कधी फ्यू डेज म्हणजे किती डेज अगो, ते काय हातात त्याचं. म्हणूनच असंच म्हणजे किती धूर्त, किती बघा, आता 2 दिवस गायब होती ना, ते सगळं वाट बघत होती कसं काय करायचं, आता कुठला व्हिडिओ टाकूया म्हणजे अटेन्शन डायव्हर्ट होईल. हे सगळे ब्लंडर, जसे मी ब्लंडर बाहेर काढते ना, या लोकांनी ठरवून ठेवले की ह्याच्यानंतर आपण कसं काय फिरवायचं, कुठला व्हिडिओ टाकायचा, मध्ये जितकं खोटं बोलता येईल. म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत, इतके मधले व्हिडिओ खोटे आले आहेत. एकदा ग्रीन नेलपेंटचा आलं, एकदा ब्ल्यू नेलपेंटचा आलं, ऑरेंज नेलपेंटचा आलं, एकदा धागेवाले आलेत, एक
आदल्या दिवशी धागा असतो तर दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये धागा नसतो, आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मेहंदी असते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मेहंदी नसते. तर असं करून तिने कधीचे कुठचे क्लिप्स एकाच व्हिडिओमध्ये, परत ते कपडे बदलणं, मग ते गॅसचं पण दाखवताना अर्ध्या व्हिडिओमध्ये वेगळे, नंतरच्या व्हिडिओमध्ये वेगळे आहेत, त्याच्यानंतर एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळे क्लिप्स असे जॉईन करणं, ते कटआउट्स लावणं थंबनेलला, हे सगळं म्हणजे तुम्ही विचार पण म्हणजे नाहीच करू शकत. मी पण नाही, आपण तरी खूप गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या लोकांनी किती म्हणजे खरंच आता मला हे ॲडमिट करावं लागेल की खोटं बोलण्याची मात्र खूप 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 मेहनत घेतात, खूप मेहनत घेतात खरंच. ते तर आहेच, कारण इतकं खरंच सोपं नाही, इतकं सोपं नाही आहे म्हणजे हे इतकं सगळं व्हिडिओज असे उलटपुलट हे करणं आणि मग उलट लोकांनाच ओरडणं आणि त्यांनाच असं खोटं दाखवणं आणि कसं मीच बरोबर आहे आणि तुम्हीच कसं, आणि हे कसं जे मी काही दाखवते ते उलटपुलट असलं तरी तुम्ही ते कसं खपवून घ्यायचं, हे धीटपणे बोलणं. आणि तर काय झालं, व्लॉग आहेत, व्लॉगसारखं घ्या, जर जुना असेल तरी काय फरक पडतो, तुम्हाला जे फक्त बघायला मिळतं ते बघा आणि सोडून द्या. हा मास दाखवणं हे इतकं सोपं नाही आहे मंडळी. ह्याच्यासाठी खूप रिस्क घेतली आहे मी. हे फक्त आणि फक्त माझ्या अंड्यांमुळे शक्य झालं आहे, ज्यांना कसलाही स्वाभिमान नाही, जे फक्त माझ्या फेकलेल्या तुकड्यांवर जगत आहेत. तर त्याच्यामुळे मी त्यांना तुकडे फेकत असते. मेहंदीचा कलर बघताय ना मंडळी, किती डार्क आलाय. का नाही येणार डार्क बाई, इतकं म्हणजे डे नाईट बार लगातार कम्फर्टच एवढं आहे. प्यार ही आहे की प्यार की मतलब प्यास ही बुझती नाही आहे. तर मग कसं ते एवढं तर दिसणारच ना, एवढं गरम करतो तुला तर गरमी तर येणारच ना. एवढी हीट म्हणतात जास्त असते तर चांगला रंगते ना, लाती आहे मेहंदी, रंग लाती आहे. तर तुझ्या तर जास्तच गरमी आहे, किती गरमी जनरेट होत असेल तरी म्हणते की खूप 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 थंडी आहे, खूप थंडी आहे. तू असं त्याला हिंट करतेस ना की खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, मग गरम होतेस, मग मेहंदी रंगते, है ना, है ना, है ना, नाही का, नाही का, नाही का. आणि काय ते यार प्रवचन म्हणजे खोट्याला ना, आणि स्वतःला मनाला जो माणूस कुठेतरी ती भीती आहे ना, ती अगेन अँड अगेन ती प्रूव्ह करत असते की आर्टिफिशियल पानं आहेत आणि ठीक आहे इथे नाही मिळत, खरी वाटतात पण ही आर्टिफिशियल आहे. पण पानं जरी आर्टिफिशियल असली तरी आपल्या मनातली जी श्रद्धा आहे ती मात्र खरी आहे. अगदी मनापासून आपण हे सगळं करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मनापासून, श्रद्धा महत्त्वाची. आणि मी हा भीमसेनी, अरे त्या भीमसेनीला तो भीमसेनवरती रडत असेल, अरे बाबा पाऊस येईल बघ, नुसता असा रडेल, आता कोसळेल अक्षरशः, नुसता भीमसेनी असा तो भीम असला असता ना आता तर गदा घातली असती तुझ्या डोक्यात. चुबास. खरं यार त्या भीमसेनीवरचं तर माझं तर विश्वासच उडाला आहे. आणि अजिबात म्हणजे असं वाटतं ना, जे गोष्ट ही वापरते की जी गोष्ट ही परत बोलते ना, ती गोष्ट कोणी घेऊ नये, इतकी म्हणजे मला ती वस्तूच अशी अघोरी वाटायला लागते. शी. आणि कळलं ना मंडळी, डॉक्युमेंटचं काम कळलं ना. बोलली होती ना या चौथी फेलचे कसले डॉक्युमेंट्स आणि कसलं काय, आणि ही शिकली त्या भगतपुरीला आणि पुण्यामध्ये कशाला त्या पुण्याचं नाव बदनाम करतात. रे बाबा, पुणे कोल्हापूर अक्षरशः म्हणजे ना ह्या DBS वाल्यांनी नुसता पिट्टा पाडलाय. आणि अक्षरशः म्हणजे खरंच ह्यांना ना काहीतरी असं केलं पाहिजे, तिथल्या लोकांनी ना म्हटलं पाहिजे की बाबा तुमचं काय ते चालू द्या, आम्हाला आणि आमच्या शहराला सोडा बाबा, पाया पडतो तुमच्या, फालतूगिरी लावली आहे नुसती. हेन्स प्रूवन ती फक्त आणि फक्त हे सगळं सामान गोळा करायला गेलेली. दुसरी गोष्ट, तिने मण्यारकडे लास्ट एक चान्स मागितलेला की आता टाईम बिंग मी सगळं हे करते आणि मला वाटतं जीजी बरोबर बोलते आणि मी ह्या निमित्ताने जाऊन येते आणि मग सगळं परत सुरळीत होईल, तुझे सगळे पैसे मी वसूल करते, तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त मला घर घेण्यासाठी हो बोल आणि आपण घर घेऊया, हा बॉम्ब टाक, त्याच्यासाठी लागणारे कसं येड्यांना येडा बनवून कसं बनवायचं ते माझ्यावर सोड, फक्त माझ्यावर खर्च कर, त्या खर्चाच्या 4 पट मी तुला रिटर्न देते की नाही बघ. हे सगळं करून हे फुल प्रॉपर प्लॅनिंगने आणि सगळा विचार करून ती अंड्यांना सडवून गेली तिथे. आणि इतकी खोटारडी, इतके म्हणजे दोघं इतके खोटे आहेत ना. आणि घरातलं कोण नाही यांच्या वास्तुशांतीला वगैरे, ते तर सोडाच, पण यांचे फ्रेंड्स वगैरे कोणीच नाही, हेल्पिंग हँड तिथलं पण कोणीच नाही.
तिथे पण कोणीच नाही येत, कारण का यांचं आज आहे तर उद्या नाही, आणि कोण फ्रेंड्स येणार आहेत, काय येणार आहे ते पण बघा काहीही ठरलेलं किंवा असं फिक्स नाही आहे. कारण यांचे सोयीप्रमाणे किंवा यांचं जसा रंग दिसतो समोरच्याला तसं यांना सोडून लोक पळतात. त्याच्यामुळे यांच्याबरोबर कोणी कॉन्स्टंट नाही आहे. आता कोणतरी भलतेच फ्रेंड्स असतील, कोणतरी भलतीच लोक असतील, आणि यांना मदतीला वगैरे पण कोणीच येत नाही. कारण जसे हे लोक आहेत तसेच यांच्याशी लोक वागतात. कारण हे लोक आयत खाऊ आहेत, हे लोक दुसऱ्यांकडे फक्त आयत्या बिळावर नागोबा आणि स्वतःचं हे करायला मतलब साधायला गोष्टी करतात. तसेच त्यांचे फ्रेंड्स पण त्यांच्याबरोबर मुळात ते फ्रेंड्स नाहीच आहेत, ते जस्ट एक आहेत म्हणून आहेत. असं थोडं तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्याकडे येतो, असं बस तेवढंच गिव्ह अँड टेकवालं तेवढंच रिलेशनशिप आहे यांचं. काही लोकांचे तर अतिच फ्रेंड्स असतात, म्हणजे जिथे जातील तिथे, म्हणजे त्यांना तर स्वतःला काहीच करता येत नाही असं मला वाटतं. आणि काही लोकांचे हिच्यासारखं कोणच नाही, म्हणजे कोण विचारतच नाही, अजिबातच नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्या गौराचं वगैरे आपण बघतोय, तर ती तर बाप रे बाप, ती तर एक नंबरची. इतकं म्हणजे काय एक कळपच त्यांनी असा केलाय, गरीबो की सुनो व तुम्हारी सुनेगा सारखं. म्हणजे हे सगळेच गरीब गरीब एकत्र येऊन एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं काहीतरी ग्रुप वगैरे क्रिएट केलाय. सो ते एक वेगळं स्टँडर्ड आहे आणि हे एक वेगळं स्टँडर्ड आहे. खसले आहेत रे, म्हणजे याच्यामध्ये अदलामधला प्रकारच नाही आहे. एकदम ह्या टोकाला नाही तर त्या टोकाला असे आहेत हे DBS वाले. काय ती 2 तोरणं लावून ठेवली, ते दुसरं लावलं तर पहिलं झाकलंच, ते दुसऱ्यावरती जे मोठं लावलं फुलांचं त्याच्यावर ते दुसरं रंगीबिरंगी लावायचं, किंवा ते रंगीबिरंगी आत्ता लावण्याची गरजच नव्हती. ते नंतर थोड्या दिवसांनी जेव्हा थोडंसं होतील, आता झालेच आहेत ते दिवस, झाले वास्तुशांतीचे, की मग ते फुलांचं मोठंवालं काढायचं आणि तेव्हा ते छोटंसं लावायचं, चेंज पण होईल, किंवा आलटून पालटून. कशाला ते दोन्ही एकत्र लावण्याचं काय आहे, त्याच्यामध्ये कुठलाच ह्याचा शो येत नाही आहे ना. ते फुलांचं उठून दिसतंय ना ते दुसरं उठून दिसतंय. काय ते लाव, हे काढू, हे करू, असं करू, तसं करू, अरे काय 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 वी 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 वी. छान दिसतं ना, इथे चिपका, हां 3 लाव, 3 सेलो टेप, इथे लावलं, इथे लावलं, इथे लावलं. हां भिंतीचा रंग जाऊ दे ना, जाऊ दे, काय नाही, तू आणशील ना कमवून. हां तर भिंतीचा रंगाचे पैसे वसूल होऊन जातील व्हिडिओमधनं. मग ठीक आहे ना, 3 लावतो, इकडे लावतो, इकडे लावतो, इकडे लावतो. ठीक आहे ना, छान दिसतंय, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये पण काय नाही तर आता बोलायला तर पकवायला सुरू झालेली. काय तर म्हणे की मी नेहमीच म्हणते की असं प्रामाणिक प्रयत्न आणि हे ते. भाई, प्रामाणिकपणे खोटं बोलण्याचे प्रयत्न केलेस तू. खोटं हा वर्ड तू कसं कन्व्हिनियंटली विसरते. प्रामाणिक प्रयत्न नाही तुझे, प्रामाणिकपणे खोटं बोलण्याचे, सातत्याने खोटं बोलण्याचे प्रयत्न. आणि कसली स्वप्न आणि कसलं काय, आणि मला वास्तुशांतीचं स्वप्न होतं, मला उंबऱ्याचं स्वप्न होतं, मला ह्याचं स्वप्न होतं, मला त्याचं स्वप्न होतं. अगं बाई, कधी असतेस का, होशमध्ये असते का, की झुरके मारून स्वप्नच बघत असते अख्खा दिवस. बसायचं आणि स्वप्न बघायची. कारण रात्री बघायला मिळत नाही ना, म्हणून दिवा स्वप्न बघते ही बाई झुरकेवाली. रात्री स्वप्न बघायला झोपायला तर मिळालं पाहिजे, कम्फर्ट देण्याचं काम असतं तुझ्याकडे. त्याच्यामुळे दिवा स्वप्न बघत आणि दुसऱ्यांना सांगत बसते. कसली बाई आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे. मी आजच आहे ना प्रेमानंदजी महाराजांचं एक क्लिप ऐकली, आणि त्याच्यामध्ये मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. काय माहिती की आपण असं, मला ज्या कॉमेंट्स येतात किंवा आपण जे डिस्कस करतो त्या ह्याच्यावर अल्गोरिदमप्रमाणे मला तसे टॉपिक सजेस्ट होतात की काय माहिती, पण अचानकच मला ती रील समोर आली आणि त्यामध्ये होतं की महाराजांना कोणीतरी विचारलं होतं की जे तुम्ही मला विचारत असता की ताई कसं ग, हे लोक इतकं असं वागतात, इतकं खोटं आणि इतकं असं करून पण ह्या लोकांचं सगळं चांगलंच कसं होतं. तर असाच प्रश्न होता तो, आणि त्यावर महाराज म्हणतात की त्यांचं चांगलं होतं आहे आणि सगळं चांगलं आहे, सगळं छान. तर असं समजू नका की खूप छान आहे, खूप चांगलं आहे, कारण त्यांचे भोग आत्ता सुरू होत आहेत. हे भोग सुरू होण्याच्या आधीची प्रक्रिया आहे, आणि त्यामुळे त्यांचं ते सगळं जे त्यांचं थोडंफार जे पुण्यकर्म आहे ना, पाप जास्त आहे, पुण्य कमी आहे, पण जे थोडंफार पुण्य आहे, आता पाप वसुलीला सुरुवात होणार आहे, आणि त्या पाप वसुलीच्या प्रक्रियेमध्ये हे जे थोडंफार पुण्य आहे ते बाधा येऊ नये म्हणून पटापट त्यांच्याबरोबर चांगलं होऊन ते देव
संपून टाकतोय, म्हणजे ते पुण्यामध्ये नको यायला. मग एकदा त्यांची ती प्रक्रिया सुरू झाली भोगाची, त्यांचे भोग जे आहे ते जे त्यांना फेडायचे आहेत, ज्या गोष्टी त्यांना आता ज्या गोष्टीची शिक्षा मिळणार आहे, ते जेव्हा ती भोग प्रक्रिया सुरू होईल ना, ते त्यावेळेला ह्या गोष्टीची अडचण नको. मग मध्येच म्हणजे असं ह्याचं हे पुण्य राहिलं, मग ह्याचं थोडं पुण्य, मग ह्याचं थोडं ह्याची इंटेन्सिटी कमी करूया ह्या पुण्यामुळे, तसं नको व्हायला. म्हणून त्यांचं जे पुण्याचं जे रिटर्न असतात ना, ते देव त्यांना एकदाच काय ते देऊन 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 संपवून टाकतो. मग तेरी आली रे आली, तुझी बारी आली, असं आहे ते. महाराज पण एकदम हसत हसत सांगत होते की तुम्हाला माहिती नाही आहे याच्या मागचं जे हे आहे ना, प्रक्रिया आहे ना, वो अलग है, वो उसका जो सेटिंग आहे ना वो अलग आहे. आणि जे लोकांबरोबर, आपल्यासारख्या लोकांबरोबर आपल्याला वाटतं की आपल्याला खूप स्ट्रगल आहे आणि आपल्याला सतत काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम्सच येतात आणि आपल्याला नेहमी असं का, तर आपलं हे संपत आलं आहे आता. आपलं सगळं जे पापाचा हिसाब किताब झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपले चांगले दिवस येणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे छोटं मोठं जे काही राहिलं आहे ते दुःख आता संपते. तर देव आता ते संपवण्याच्या प्रक्रिया. आता आपलं म्हणजे दुःख भरे दिन बितर भैया, अब सुख आयो रे, अब सुख आयो रे. तर असं आपल्या आता आयुष्यात सुख येणार आहे. हे आपलं लास्ट आहे बचाकुचा. तसं त्यांचं ते बचाकुचा आहे, म्हणून ते एन्जॉय करतात. आपल्याला अडचणी येत आहेत, पण आपल्या अडचणी आता लवकरच संपणार आहेत मंडळी. क्या बोलती पब्लिक. म्हणजे मला माहीत नाही मी तुम्हाला किती समजावू शकले आहे, कारण मीच ते पुन्हा पुन्हा ऐकून नीट समजण्याचा प्रयत्न केला आणि मला जितकं पॉसिबल आहे तितकं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की स्टे हॅपी, रिलॅक्स, आणि असं विचार करा की आपलं हे शेवटचंच थोडंसं प्रॉब्लेम्स राहिले आहेत आणि ह्याच्यानंतर आपली मज्जाच मज्जा असणार आहे आणि त्याउलट त्यांचं होणार आहे. तर करू दे मज्जा. सिम्पलची गोष्ट सांगते, तुम्ही पण रिलेट कराल. जेव्हा आपल्या आयुष्यात ना खूप छान 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 होत असतं ना, तेव्हा कुठेतरी एका पॉईंटला येऊन आपल्यालाच असं वाटतं की, किंवा आपण म्हणतो की अरे बापरे, ह्याला आपलीच नजर नको लागायला. तेच काय असतं की आपल्याला कुठेतरी ती जाणीव असते की इतकं छान झालं आहे, इतकं चांगले दिवस गेलेत, आता काहीतरी मोठा सीन होणार आहे. सो असंच असतं. तर मी तर म्हणते की थोडे छोट्या मोठ्या अडचणी आणि हे सगळं थोडंफार येत राहिलेलंच बरं आहे, एक मोठाच काहीतरी ब्लंडर होण्यापेक्षा. सो आय एम व्हेरी हॅपी आणि व्हेरी सॅटिस्फाईड जे काही लाईफमध्ये चाललं आहे. असंच आपण नेहमी काय म्हणतात ना, थँकफुल राहायचं आणि जे काही आहे ते चांगलंच आहे असं समजायचं. हे आपल्यालाच देवाने आपल्यासाठीच घडवून आणलं आहे, आपली लाईफ बॅलन्स ठेवण्यासाठीच. कारण खूप भयंकर सुखानंतर भयंकर दुःखही येतं. सो इंटेन्सिटी त्याची थोडी लेवल करून ठेवलेलीच ऑलवेज बेटर असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि मी जे काही बोलते ते तुम्हाला काही समजतं आहे का, ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो असंच मला ती रील आलेली आणि मला असं वाटलं की हे रिलेट होतं आहे आणि मला पण असे क्वेश्चन्स येत होते की असं कसं. तर मला त्याचं उत्तर सापडलं आहे आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही एंडिंगला ते किचनमध्ये वगैरे होती आणि ते गडबड होतं, तर ते मुलीचा कोणाचा तरी फ्रेंडचा बड्डे वगैरे, ते पण मला वाटतं कितीतरी आय थिंक नाही म्हटलं तरी 2 आठवड्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं मुली बड्डेला चालल्या आहेत म्हणून बोलवलं आहे. एका फ्रेंडच्या बड्डे आहे, फ्रेंडच्या मुलीचा कोणाचा तरी बड्डे आहे, तर त्या दोघी जाणार आहेत संध्याकाळी. त्या खूप खुश आहेत. तर मला वाटतं की ते तेव्हाचा कधीचा तो व्हिडिओ आहे. आणि किचन पण तुम्ही बघाल तर परत ते पहिलेचं असं भरलेलं होतं, आता तर तिने रिकामी केलं. सो डेफिनेटली दोज बॉक्सेस आणि ते काही जे काही ती बोलत होती की मी त्याच्यातनं काढून वगैरे वापरणार आहे, तर तसं नव्हतंच. सगळं पहिल्यासारखंच किचन होतं ते. जसं जिथे ज्या वस्तू ठेवलेल्या त्या तिथेच होत्या. सो इट इज व्हेरी व्हेरी ओल्ड व्हिडिओ. आता अंड्यांनी विचार करावा किंवा नका करू, काय अंड्यांना आता जाऊ दे, काय फरक नाही पडत, ते फुकट आहेत, डेटा पॅक भरतात, त्यांच्याकडे जास्त झालं आहे. मी आपलं तुम्हाला सांगितलं. सो येस, अजून काही तुम्ही जासूसी असेल तुमच्याकडे केलेली किंवा तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्या. बघूया आता उद्या काय होतं आहे. सो सी यू टुमॉरो. टिल देन टेक केअर. बाय. मस्सलामा. खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा.